तिकडे धुळे जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आता जाणवतोय। गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली। काही ठिकाणी चुलीवरचं जेवण बनवणं आता सुरू झालं। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा हा अनियमित झाला। गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली। अनेक ठिकाणी आता चुलीवर जेवण केलं जातं। तर कमर्शियल गॅसचा भरणा आमच्या कंपनीकडून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। तर त्यामुळे कुठल्याही एजन्सीला सध्या तरी कमर्शियलचा पुरवठा केला जात नाही। कुठल्याही आता तरी आमच्या गॅस एजन्सीवर 19 किलोची सिलेंडर अवेलेबल नाहीत। त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्ही 19 किलोचे सिलेंडरचा सप्लाय देऊ शकत नाही। सरकारच्या मध्ये सध्या सांगण्यानुसार फक्त ग्राहकांना अत्यावश्यक सेवेमध्ये घरच्या कुटुंबासाठी सिलेंडर हे देण्यात आलेले आहेत। मी एक हॉटेल व्यावसायिक आहे। एक साईस्वाद म्हणून माझं रेस्टॉरंट आहे। तर आज तो गॅसचा तुटवडा चालू आहे। आज माझ्याकडे आजच्या दिवसाचा गॅस शिल्लक आहे। उद्या करायचं काय? कारण माझ्याकडे कमीत कमी 20-22 माणसं आहेत। हॉटेलचं भाडं, लाईट बिल वगैरे, अक्षरशः हॉटेल बंद करण्याची पाळी आली आहे गॅस तुटवड्यामुळे। मी एक हॉटेल व्यावसायिक या नात्याने तुम्हाला सांगतोय की कालपासून जी सर्वत्र बातमी पसरलेली आहे की गॅसचा तुटवडा आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी गॅस हा पूर्णपणे बंद केलेला आहे, अशी आपण सर्वीकडे बातमी ऐकतोय। आम्ही देखील कालपासून प्रयत्न करतोय गॅस सिलेंडर मिळावे, देखील एजन्सीकडून आम्हाला असं उत्तर येतंय की गॅस तुटवडा आहे, त्याच्यामुळे गॅस सिलेंडर बंद केलेत। पण शासन सांगतंय एकीकडे की 15-20 दिवसाचा स्टॉक आहे आपल्याकडे। पण मग आम्ही एजन्सीकडे विचारतोय तर ते बोलताय की गॅस तुटवडा आहे। तर नेमकं आम्ही कोणाचं खरं समजायचं, कोणाचं खोटं समजायचं? तुम्ही बघू शकता, मला रोज 3 ते 4 गॅस लागतात कमर्शियल।